नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी व शिक्षकांसाठी व्हिडिओ आहे। तुमचा मुलगा शाळेत जातो, शाळेतून घरी आणतो आपण, एवढ्या पुरता मर्यादित ठेवायचंय की स्वतःची गरज आणि स्वतःचं टॅलेंट त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण करायचं आहे। हा व्हिडिओ संपूर्ण बघा, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या। एनईपीच्या धोरणानुसार 4थी व 7वी या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे आणि ही शिष्यवृत्ती परीक्षा तुम्हाला जर तुमच्या मुलाने द्यावी वाटत असेल, हा व्हिडिओ नक्की बघा। तुमचा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये शिकू द्या, मराठी मीडियम मध्ये शिकू द्या व कुठल्याही स्कूलमध्ये शिकू द्या, पण त्याला या आवर्जून परीक्षा द्यायला लावा। स्पर्धेचे युग आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर अशा परीक्षा तुम्हाला देणं आवश्यकच आहे आणि अशा परीक्षा तुमच्या मुलाकडून करून घेणं तेवढंच गरजेचं आहे। ग्रामीण भागातील असू द्या, शहरी भागातील असू द्या, तालुक्याच्या ठिकाणचा असू द्या, पण शिष्यवृत्ती परीक्षेला तुमचा मुलगा बसला पाहिजे याकडे आवर्जून लक्ष द्या। विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी हा खास व्हिडिओ। शिष्यवृत्तीचं महत्व सांगतो थोडक्यात आणि शिष्यवृत्तीमुळे होणारे फायदे सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचे फायदे, का सहभागी व्हावे याबाबत जे की महाराष्ट्र परीक्षा परिषदेने एक पत्रक जारी केलेलं आहे। परीक्षा कधी होणार, माध्यम काय असणार, काय शिक्षण लागणार, वयोगट कोणता असणार, परीक्षा शुल्क कधीपासून भरायचा, परीक्षेचा फॉर्म कधीपासून भरायचा व परीक्षेची डेट काय असणार याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा करू। पहिलं म्हणजे आर्थिक सहाय्य काय असतं बघा। शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना 3 वर्षासाठी भरीव आर्थिक शिष्यवृत्ती मिळेल। 4थीच्या विद्यार्थ्याला ₹500 प्रति महिना मिळेल, म्हणजे जवळपास 6,000 रुपये त्याला वार्षिक मानधन मिळणार आहे मित्रांनो। वर्षाला किती वर्ष? इंटू 3 वर्ष। अरे ट्युशनचा खर्च तो स्वतःच उचलतोय, लक्षात घ्या। त्याच्यानंतर तो 3 वर्ष, 4थी, 5वी, 6वी आणि 7वीला तो गेला, परत 7वीला त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली, त्याला तिथे 750 रुपये मिळतात, म्हणजे इंटू 12, 84 आणि वरले 500 50 म्हणजे जवळपास ते 600, म्हणजे जवळपास 9,000 वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार मित्रांनो। बघा इथं 1200 12,560 0 40 12 72 8,000 शिष्यवृत्ती त्याला वार्षिक मिळणार। आणि ही शिष्यवृत्ती का द्यायची? प्रोत्साहन, विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता, प्रतिष्ठा। तुम्हाला हे 500 रुपये आता कमी वाटतात, पण विद्यार्थ्यामध्ये दिसणारं टॅलेंट खूप मॅटर करतं। यासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा दिलीच पाहिजे। शिष्यवृत्ती परीक्षेचे फायदे इथे दिलेले आहेत, त्यांनी काय काय सांगितले बघा। गुणवत्ता व प्रतिष्ठा, शिष्यवृत्ती मिळवणे ही विद्यार्थ्यामध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते। म्हणजे मी स्वतः ही परीक्षा पास केलेली आहे आणि मी इतरांपेक्षा वेगळा आहे, मी स्वतःचा खर्च मी स्वतः भागवतोय, हे त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये येईल, तो अजून प्रोत्साहन होऊन अभ्यास करेल। त्यानंतर भविष्यासाठी ही परीक्षा विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी व उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणार आहे, लक्षात घ्या। राज्यव्यापी ओळख, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सत्काराने गौरव केला जाणार। शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, विद्यार्थ्यांना यशातून शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन व त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद होतील। शिक्षकांसाठी सुद्धा महत्वाचं आहे की त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये नोंद झाली म्हणजे पगार वाढ असणार, प्रतिष्ठा मिळणार, आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळणार। या कारणास्तव शिष्यवृत्ती परीक्षेला मेहनत करा। प्रायव्हेट स्कूलमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये असेल तर शिष्यवृत्तीच्या पोरांना तुम्ही व्यवस्थितरित्या शिकवा आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं उज्ज्वल भवितव्य घडवा। आपल्यासोबत आपल्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या कारणास्तव शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महत्वपूर्ण कार्य करा। त्यानंतर सर्वांसाठी, शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब हुशार विद्यार्थ्यांसाठी समान संधी असणार आहे। पात्रता काय लागते बघा। विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो शासन मान्य शाळेत 4थी किंवा 7वी शिकत असावा, वयाची अट लागू आहे, तपशीलवार माहितीसाठी शाळेत संपर्क साधायचा आहे। ही संधी गमावू नका। आपल्या पाल्याचे भविष्य घडविण्यासाठी आजच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत अर्ज भरायचा आहे। आजपासून अर्जाला सुरुवात कधीपासून होणार आहे याबद्दल सुद्धा डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या पालकांनो, लक्षात घ्या, तुमचा मुलगा भवितव्य घडवायचं असेल मुलाचं तर या परीक्षा द्यायला लावा। फक्त तो गेला शाळेमध्ये, दप्तराचं ओझं घेतलं, त्याने गॅदरिंग मध्ये डान्स केला, त्याला छान छान गाणी आले नाही, आकडेमोड जमली पाहिजे। विषय बघा कोणते कोणते असतात ते पण सांगतो। आता मी तुम्हाला सगळा आराखडाच याच्यामध्ये सांगणार आहे।
तुम्हाला हा अर्ज कधी करायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे. या सर्व गोष्टी किती माध्यमातून परीक्षा होते हे सुद्धा सांगणार आहे. विषय कोणते असतात ते सुद्धा सांगणार आहे. आणि पालकांनो, या शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवा म्हणजे बसवा. लक्षात घ्या, हे महाराष्ट्र राज्याचे जे काही महत्वपूर्ण GR आहे. खूप आनंद होतो असे महाराष्ट्र राज्याने जर GRच्या माध्यमातून बघा, परीक्षेची दिनांक आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी, रविवार दिनांक लक्षात ठेवा 26 एप्रिल 2026 या दिवशी या विद्यार्थ्यांची, ज्यांनी आता फॉर्म भरलेला आहे, येणाऱ्या काळात फॉर्म भरणार आहेत, त्यांना 26 एप्रिलला परीक्षा द्यायची आहे. प्रथम भाषा असते, 25 प्रश्न असतात, 50 गुण असतात. गणित असतं, 50 प्रश्न असतात, 100 गुण असतात. एकूण 75 पहिल्या पेपरमध्ये आणि 150 गुण असतात आणि 11 ते 12.5 हा कालावधी असतो. तृतीय भाषा याच्यामध्ये बघा, तृतीय भाषेमध्ये तुम्हाला तृतीय भाषेला 25 गुण, 25 प्रश्न, 50 गुण, 50 प्रश्न बुद्धिमत्तेवर, 100 गुण, 2 ते 3.5 या वेळेमध्ये पेपर असतो. एकूण शिष्यवृत्ती परीक्षा 150 प्रश्न व 300 गुणाची असते. लक्षात घ्या. आता आवेदन अर्ज कधीपासून भरायचा हे लक्षात घ्या. आवेदन अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर पासून म्हणजे आजच्या डेट पासून 2 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला नियमित शुल्कासहित अर्ज भरता येतो. आताच्या आता शिक्षकांची संपर्क साधा किंवा शाळेच्या टायमिंग मध्ये शिक्षकांना विचारा, शिष्यवृत्ती परीक्षा काय भानगड आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रुपवर हा व्हिडिओ सोडा, जेणेकरून तुमचा हा व्हिडिओ एखाद्या विद्यार्थ्यापर्यंत जाऊन त्या विद्यार्थ्याला म्हणजे वार्षिक शिष्यवृत्ती मिळून जाईल. शाळेची माहिती प्रपत्रक, आवेदनपत्र शुल्क, विलंब शुल्क वगैरे दिलेलं आहे. तुम्ही 2 तारखेपर्यंत अर्ज करून घ्यायचे, विलंब लावायचा नाही. शाळेशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला 2 तारखेपर्यंत अर्ज करता येतो. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये ABCD संच असतात 4थी साठी, 7वी साठी, परीक्षेसाठी पात्रता वगैरे, याच्यावर सुद्धा आपण एक व्यवस्थित व्हिडिओ बनवू. हे बघा, परीक्षा एकूण 7 माध्यमामध्ये होते. त्याच्यामध्ये मराठीवाले असू द्या, उर्दू असू द्या, हिंदी असू द्या, गुजराती असू द्या, आवडती इंग्रजी असू द्या, तेलुगू असू द्या, कन्नड असू द्या. इंग्रजीने जेवढा आपल्यावर आघात केलेला आहे, प्रत्येक आईवडिलांना एकच वाटतं माझा मुलगा इंग्रजी शिकला पाहिजे. त्याला ढेकळ काही येत नाही, गणिताची आकडेमोडी येत नाही, बुद्धिमत्ता कळत नाही, पण इंग्रजी शिकला पाहिजे. पण असं करू नका. कृपया करून पालक वर्गानो, तुमच्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य घडवायचं असेल तर अशा परीक्षा टाळू नका. इव्हन त्याला ही परीक्षा नापास झाला तरी चालेल, पण त्याला त्या स्पर्धेमध्ये सोडा, जेणेकरून इतर स्पर्धकाच्या तुलनेमध्ये तो आपल्या स्वतःमधील गुणवत्ता वाढवण्याच्या दिशेने त्याची पावलं असतील. आणि शिक्षक करून घेतले पाहिजे शिक्षकांनी, याच्याकडे बारकाव्याने लक्ष द्या. ठीक आहे. त्याच्या पलीकडे जाऊन वयोमर्यादा वगैरे सर्व दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यांच्यासाठी 4थी व 7वी साठी आपण सुद्धा ऑनलाईन क्लास घेत असतो. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम दोन्ही पद्धतीमध्ये ऑनलाईन क्लास घेतो. या 4ही विषयाचं मार्गदर्शन केलं जातं. ज्यांना कोणाला आवश्यकता असेल त्यांनी आपले ऑनलाईन क्लास सुद्धा जॉईन करू शकता. हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर तुमच्या मुलाच्या वेळेनुसार मुलाला पाहता येण्यासारखे क्लास ठेवलेले आहेत. मोबाईल वापरत असेल तर चांगल्या गोष्टीसाठी वापरू द्या. येणाऱ्या काळामध्ये त्याला नक्कीच यश प्राप्त होणार आहे. बघा मित्रांनो, एका मुलाला 4थीच्या विद्यार्थ्याला 3 वर्ष सलग 6,000 रुपये मिळणार आहेत. 6,000 मिळण्याऐवजी जर दुसरा विचार केला, त्याच मुलाला त्याच्या गुणवत्तेमध्ये मोठा बदल दिसून येणार आहे. पालकांना सुद्धा जाणून येणार आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पालकांना सुद्धा एक लक्षात येणार की याची आकडेमोड चांगली होणार आहे, बौद्धिक पातळी वाढणार आहे, मराठी ज्ञान येणार आहे, दुसरी लँग्वेज इंग्रजी भाषेचं सुद्धा ज्ञान येणार आहे. आणि तो शाळेव्यतिरिक्त वार्षिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त या अभ्यासक्रमातून तो मुलगा चंचल होणार आहे. आणि याच्याकडे आवर्जून लक्ष द्या. आता माझा व्हिडिओ बरेच सुशिक्षित लोक बघत असतात, नक्कीच एखाद्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा आणि या परीक्षेला आपल्या मुलांना कृपया करून बसवा, जेणेकरून तुमचा मुलगा स्वतः स्वावलंबी तर बनेलच बनेल, त्याच्यामधली गुणवत्ता म्हणजे एकदम कडक लेवलची असणार आहे. मी माझ्या
मिसेसच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना ओरडून सांगितलेलं आहे, 8वीचे वर्ग आहे त्यांच्याकडे, प्रत्येक विद्यार्थ्यांचा आवर्जून फॉर्म भरा आणि या परीक्षेला बसवा. विद्यार्थी मित्रांनो, हाच आत्ताचा पाया, हा विद्यार्थ्यांचं उद्याचं भविष्य आहे, हे नक्की लक्षात ठेवा. आणि या शिष्यवृत्ती परीक्षेला न डावलता ग्रामीण भागातील, शहरी भागातील, निमशहरी भागातील ट्युशन घेणाऱ्या प्रत्येक लोकांनी याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आपला भारत देश, महाराष्ट्र देश उज्ज्वल होण्यासाठी याच्यावर काम करणं गरजेचं आहे. कारण मुलामधील मोबाईलच्या अतिवापरामुळे जी गुणवत्ता खालावत जात आहे, या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ती मुलं नक्कीच वेगळा बदल घडवून आणतील. शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसवल्यामुळे विद्यार्थ्यांचे आकडेमोड व बौद्धिक पातळी तुम्हाला सुद्धा पालकांनो वाढलेली दिसणार आहे. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. 10 ते 15 ग्रुपवर तुम्ही पाठवल्याशिवाय राहू नका. कळकळीची विनंती आहे, खूप महत्वाचं आहे. माझा क्लास लावा म्हणत नाही मी, पण तुमच्या मुलाला शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसवा बसवा बसवा. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. कारण भवितव्य तुम्हाला माहित आहे की येणाऱ्या काळात स्पर्धेचं युग आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय शिक्षक. क्रांती घडलीच पाहिजे. चला उठा, क्रांतीला सुरुवात आपल्या मुलापासून करा. धन्यवाद.